तर सुरुवातीला बातमी पाहूयात नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचलाय। सीबीआयनं आपला मोर्चा लातूरकडे वळवलेला आहे। लातूरमधील एका नामांकित खासगी कोचिंग क्लास संचालकाला सीबीआयनं चौकशीसाठी पुण्यात बोलावलेले, तशी नोटीसही बजावण्यात आलेली आहे। दरम्यान लातूरमध्ये या क्लासवर काल सीबीआयनं दुसऱ्यांदा छापा टाकून दिवसभर कसून चौकशी केली। या कारवाईत महत्त्वाचे बँकिंग व्यवहार, संशयास्पद कागदपत्र आणि लॅपटॉप ताब्यात घेतलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले जोडले गेलेले आहेत। संदीप, आता लातूर कनेक्शन या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येत आहे, काय घडतंय नेमकी लातूरमध्ये? नीट पेपरफुटी प्रकरणात समोर आले तेव्हापासून वेगवेगळे खुलासे समोर यायला सुरू झालेत। मागच्या 4 दिवसापासून सीबीआयचे एक पथक जे आहे ते लातूरमध्ये तळ ठोकून आहे। मागच्या 4 दिवसापासून लातूरमधील एका खासगी क्लास चालकाची जी आहे ते कसून चौकशी सुरू आहे। सुरुवातीला त्याच्या घरावरती छापा टाकत झाडाझडती सीबीआयने केली होती आणि त्यानंतर काल त्याच्या क्लासेसवरती सीबीआयने छापा टाकत जे आहे ते बँकिंग व्यवहार असतील किंवा काही विशिष्ट कागदपत्रे असतील याची देखील तपासणी आणि चौकशी जी आहे ती केली आहे। दिवसेंदिवस नीट पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे लातूर कनेक्शनमध्ये नेमका या नीट पेपरफुटीत कुणाचा हात आहे आता ते पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आता लातूर कनेक्शन इथे समोर येत आहे। लातूरच्या क्लास चालकाला सीबीआयनं नोटीस पाठवली आहे। काल त्याची चौकशी सुद्धा झालेली आणि आता त्याला पुण्यामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे।